झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा सेन्सोडाइन रॅपिड रिलीफ बरोबर। राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकरजी सध्या आमच्या सोबत आहे। महादेवजी, आज जे निकाल येणार आहेत, पहिली प्रतिक्रिया काय तुमची? नमस्ते तुमचं TV9 वाल्यांचं ठाकूरजी। जनतेचा कौल आता काय जनतेच्या मनात काय बसले माहीत नाही, परंतु आज सध्याला चान्सेस वाटते की 50-50 आहे। महायुती असेल किंवा महाविकास आघाडी असेल, आणि आमच्यासारखे जे छोटे पक्ष आहेत त्यांना भूमिकेत चांगले दिवस येतील असं मला एक महिना आम्ही प्रचार करत होतो, त्या प्रचारातून निष्पन्न वाटतंय मला। तुमच्या पक्षाचे किती उमेदवार येणार आहेत? मी ह्या बरीनं आम्ही महायुतीवर नव्हतो आणि महाविकास आघाडीबरोबर नव्हतो, आम्ही स्वतंत्र 117 उमेदवार उभा केले। 117 उमेदवारापैकी माझे 12 ते 13 उमेदवाराची मला अपेक्षा आहे की माझ्या ह्या सीटा लागतील। ती आता जनतेच्या हातात कौल आहे। शेवटी आता मी ढोबळ मनाने विचार केलेला आहे की बाबा माझा त्याचा रिझल्ट लागेल माझ्या राष्ट्रीय समाज पक्षाच्या दृष्टीनं, शेवटी जनतेचा कौल। त्याच्यानंतर तुमची भूमिका महत्त्वाची असणार आहे। तुमची भूमिका काय असणार आहे? आम्ही महायुतीवर बी नाही आणि महाविकास आघाडीवर बी नाही, दोघांचंही सरकार येत असेल आणि त्यांना गरज वाटली आमची, आम्ही काही त्यांच्याकडे जाणार नाही, आणि त्यांना गरज वाटली की ह्या राष्ट्रीय समाज पक्षाला बरोबर घेऊन मिलीजुली सरकारमध्ये आपण ह्यांना संधी द्यायचा प्रयत्न करू, तर आम्ही दोघांवर बी जायला तयार आहे। त्याच्यासाठी तुमची मागणी पण काही असेल ना? काय राजकीय भागीदारी मिळाली पाहिजे आमच्या पक्षाला, आम्ही फुकटाचा पाठिंबा त्याला देणार नाही। राजकीय सत्तेचा सारीपाट आहे, त्यात सारीपाटाच्या दृष्टीने आम्ही त्यांच्या दोघांची वेलकम करू। अशी एक माहिती आहे की बरेच पक्षांनी आतापर्यंत बरेच हॉटेल पण बुक केलेत आमदारांसाठी, तुमची पण काही अशी तयारी आहे का? नाही, माझं आमचं अजून तसं काय नाही, माझे आमदार माझ्या विश्वासात आहेत आणि वेळ आली तर तसं आम्ही ताज हॉटेल बुक करू। आम्ही काय काय तुमच्या म्हणण्यानं सांगता येतं, ताजसाठी आम्ही चर्चा करू, काय प्रॉब्लेम नाही। छोटे पक्ष आहेत त्यांची भूमिका काय असणार आहे या निवडणूक या निकालानंतर? छोट्या पक्षाची माझी तर भूमिका आहे की महाविकास आघाडी आणि महायुती दोघांना आम्ही समान मापातच गणतीत धरतो। उद्या राजकीय दृष्ट्या त्यांना गरज नाही लागली तर आम्ही काही त्यांना हे करायला आम्ही विरोधात बसायला देखील तयार आहे। स्वतंत्र आम्ही 5 वर्ष आम्ही आमचे संघटन पक्षाचं मजबूत करण्यासाठी तयार आहे। जर एखाद्या महायुतीला किंवा महाविकास आघाडीला गरज वाटली आणि त्यांच्याशी आमच्याशी चर्चा केली तर त्यांची राजकीय हिस्सेदारी जर आम्हाला देत असेल तर आम्ही आमच्या काही मागण्या ठेवून आम्ही त्यांच्याशी ही बसायला देखील तयार आहे, पण सत्तेत शेअरिंग पाहिजे ही भूमिका आमची असणार आहे। 2 दिवसापासून अनेक छोटे पक्षाचे जे नेते आहेत त्यांना बरेच लोकांचे फोन येत आहेत, त्या महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या, महायुतीच्या नेत्यांच्या। तुमच्याकडे कोणाचा फोन आला होता का? मला ह्या दोघांचाही कोणाचाही फोन आलेला नाही, महायुतीचा बी नाही आणि महाविकास आघाडीचा बी नाही, त्यामुळे माझ्याशी काही कुणी कॉन्टॅक्ट केलेला नाही। तुम्हाला कॉन्टॅक्ट केलं तर तुम्ही कोणासोबत जाणार आहे? नाही, आता ते बघू ना, अजून कुणी कॉन्टॅक्ट त्यांनी केलं नाही। माझे आमदार तरी येऊ द्या, आमदार आल्यानंतर आपल्याला ह्याच्याबद्दल बोलता येईल काय विशेष, म्हणजे आमदार आल्यानंतरच त्याच्यावर चर्चा करता येईल आपल्याला। पण तुम्हाला काय वाटतं कोणाची सरकार बनणार आहेत? कारण आता आज सध्याला तर हीच थम्पिंग मेजॉरिटी असं काही सांगता येणार नाही। महायुती असेल किंवा महाविकास आघाडी असेल 50-50 चान्सेस आहेत, पण ह्या दोघांना जर नवरदेव करायचं असेल तर शेवटी आमच्यासारख्या छोट्या पक्षाची गरज लागेल असं मला वाटतंय त्यांना। कॅमेरामॅन खंडूसा गोविंद ठाकूर, TV9 मराठी, मुंबई। झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा सेन्सोडाइन रॅपिड रिलीफ बरोबर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।